आणि धक्कादायक बातमी वर्ध्यातून आता पाहूयात। वर्ध्यामध्ये 12 वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली। तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यानंतर आता नातेवाईक आक्रमक झाले। तिचा मृतदेह ताब्यात घेण्यावरून नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर मोठा गोंधळ केलाय। आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे। आता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या प्रकरणात पोलिसांची 14 पथकं तपासासाठी तैनात आहेत। तिघांची चौकशी केली जाते। त्याचबरोबर तांत्रिक तपासासाठी 2 वेगळी पथकं स्थापन करण्यात आली आहेत। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले सध्या संपर्कात आहेत। निलेश, सध्या काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच तन्मय, आपण जर बघितलं तर काल वर्ध्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती आणि यानंतर आता पोलीस यंत्रणा जी आहे ही वेगाने कामाला लागलेली आहे। आज सकाळीच पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत काही पत्रकारांना माहिती या संदर्भात दिली होती। आता मी सिव्हिल हॉस्पिटल यासमोर आहे ना, तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी सुद्धा झालेली आहे। मोठ्या प्रकारामध्ये माफ या ठिकाणी आहे। पोलिसांनी आता या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे। खरं म्हणजे गुन्ह्याची गंभीरता पाहता तपास एसडीओ स्तरावरील अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या तपासणीसाठी स्थानिक पोलीस शाखा आणि इतर पोलीस स्टेशनचे असे 14 पथके तयार करण्यात आलेली आहे। तांत्रिक तपासासाठी सुद्धा 2 वेगळे पथक तयार करण्यात आले असून गुन्ह्याचा उकल संदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे। माहितीच्या आधारे काही लोकांची पोलिसांकडून चौकशी सुद्धा सुरू आहे आणि या अनुषंगाने आपण बघू शकतो कशा प्रकारे सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे मोठी गर्दी आहे आणि पोलिसांचा जो आहे तो फौजफाटा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आपण बघू शकतो ही धक्कादायक जी घटना घडली होती, या घटनेमुळे आता पूर्ण जिल्हा समेत अख्खा महाराष्ट्र सुद्धा हादरलेला आहे। 12 वर्षाच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने आता जो आहे तो तपास वर्धा पोलीस करत आहे। तन्मय, नक्कीच धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू।